6 ओव्हरची मॅच. येस 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 6 ओव्हर. होय 6 ओव्हरची मॅच असेल. आपला एक राखीव खेळाडू तमन्ना 11, आपल्याला विनंती असेल आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरा आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्यायचं. मानसिंग भोसले आणि आकाश बनसोडे सलामीचे 2 फलंदाज तमन्ना 11 जत या संघाच्या माध्यमातून मैदानावरती दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. एक चांगला सामना होईल. महाशिवरात्रीचा दिवस पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मात्र या महाशिवरात्री निमित्त मनपूर्वक शुभेच्छा असतील. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर आज जागतिक महिला दिवस, इंटरनॅशनल वुमन्स डे. आज स्पर्धेचा हा 3रा दिवस आहे. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 हे 3rd एडिशन आपण बघत आहात. 3ऱ्या दिवसातून मात्र दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते आणि पहिला सामना आपण जर पाहिलं तर अतिशय रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळाली. अगदी 6 चेंडून आणि 20 धावांचं ते समीकरण अगदी सोप्या पद्धतीने मात्र सोडवलं गेलं ते स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव संघाच्या फलंदाजांकडून. कुठेतरी बॉलिंग लाईनअपमध्ये मात्र थोडीशी मिस्टेक झालेली त्या ठिकाणी आढळून आली. मिरज तालुक्याकडून मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चांगले चांगले गोलंदाज संघामध्ये असताना अजय पाटील मात्र त्या ठिकाणी शेवटची ओव्हर करत होता आणि 6 चेंडूत 20 धावा मात्र त्याने खर्च केल्या. थोडासा महागडा ठरला परंतु हरकत नाही. साखळी फेरीमधले आपण 6 सामने आज खेळणार आहात. त्यामध्ये 3 सामने खेळण्याची संधी प्रत्येक टीमला मिळणार आहे. त्यामुळे एका सामन्यामध्ये जरी हार पत्करावी लागली असली तरी दुसऱ्या मॅच मध्ये केलेल्या ज्या चुका आहेत ती सुधारण्याची संधी तुम्हाला या संपूर्ण दिवसभरामध्ये मिळणार आहे. कॅन वी हॅव बॉलर नेम प्लीज. कौस्तुभ गोलंदाजीसाठी ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय मानसिंग भोसले आणि नॉन स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र फलंदाजीसाठी मैदानामध्ये ओपनिंग पेअर मध्ये आलेला फलंदाज तमन्ना 11 जत संघाकडून तो म्हणजे आकाश बनसोडे. कौस्तुभचा पहिला चेंडू, पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू करण्यासाठी मॅचचा होईल श्री गणेशा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. पहिला चेंडू, आपटलेला बॉल आणि त्या आपटलेल्या बॉलला फेकून दिले डीप पॉइंट बाउंड्री लाईन वरून. 1 बाउंड, सीमा पार. पहिल्याच बॉल वरती येतोय चौकार. मानसिंग भोसले जिसके बुलंद है हौसले, एक जबरदस्त आत्मविश्वासी अप्पर कटचा फटका पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा समाचार घेतला जाईलच कारण 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर जास्तीच्या धावा कशा जमवता येतील याच्याकडे मात्र फलंदाजांचं लक्ष असेल. पॉवर प्ले मध्ये मात्र 2 ओव्हर आणि त्या 2 ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा घेण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र फुलर लेनचा बॉल ओव्हर दी कव्हर्स, क्लासिकल फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक खणखणीत दणदणीत चौकार. मानसिंग भोसले असं वाटतं की येताना खेळाडू कक्षामधूनच सेट होऊन आलाय. माझ्याकडे आता इथे वेळ नाहीये असं मात्र कुठेतरी त्यांनी जाहीर केलंय. कमी चेंडूंमध्ये मात्र जास्त धावा बनवण्याची क्षमता या फलंदाजामध्ये दिसून येते. 2 चेंडूंमध्ये 8 धावा, जवळपास 400च्या स्ट्राईक रेटने मात्र सुरुवात केली आहे. यावेळेला मात्र हा फटका फसलेला दिसतोय. स्वतः गोलंदाज कौस्तुभ तिकडे बॉल खाली करतो एक मोठी चुकी, करतो एक मोठी मिस्टेक. शोले पिक्चर मध्ये अमजद खान सरांनी गब्बर सिंगच्या भूमिकेमध्ये असं म्हटलंय की गलती की सजा मिलेगी, बराबर मिलेगी. आणि दगडी चाळ या चित्रपटात डॅडीनी म्हटलंय की चुकीला माफी नाही. एक मोठी मिस्टेक. यावेळेला सुंदर फटका, जीवनदानाचा पुरेपूर समाचार आणि बॉल जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार. मानसिंग भोसलेच्या बॅटमधून येतोय आकाशाला गवसणी घालणारा षटकार.
विकेट आलेली आपल्याला पाहायला मिळते. वीज खंडित झाल्या कारणाने मात्र थोडा वेळ आम्हाला विश्रांती मिळाली, परंतु त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 या तिसऱ्या एडिशन मध्ये आज तिसऱ्या दिवसात दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आलेल्या तमाम मान्यवरांचं, सर्व संघमालक, संघनायक आणि सर्व खेळाडू मित्रांचं आणि सोबतच ही स्पर्धा पाहत असणाऱ्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत असेल. दिवस क्रमांक 3 मधून मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली. तमन्ना 11 जत, अर्थात आपण जर पाहिलं तर अगदी महाराष्ट्राच्या सीमेरेषेवरील असणारे हे तालुक्यातील सर्व खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला मात्र सोलापूर तालुक्यातील पंढरपूरचे हे सर्व खेळाडू आज विठुरायाच्या आशीर्वादाने मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेले असताना एक चांगली सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांकडून. मात्र आपण जर पाहिलं तर सर्वप्रथम स्कोअरकडे लक्ष टाकूया. सध्याच्या स्थितीला मात्र धावसंख्या झाली ती 25 धावा आणि या ओव्हर मधला म्हणजे ओव्हर नंबर 2 मधला हा शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक राहिलाय. पहिल्या षटकातून मात्र 14, तर दुसऱ्या षटकातून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 11 धावा आलेत. नासिर सय्यद नवीन फलंदाज स्ट्राईक वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सोबत मात्र आकाश बनसोडे, मानसिंग भोसले, थोडीशी जास्त घाई केली आज मानसिंग भोसलेनं. सुरुवात चांगली केली होती, चांगल्या बॅटवर चेंडू येत असताना जलद गतीने मात्र धावा जमवण्याच्या नादामध्ये मात्र तो कुठेतरी आउट होऊन माघारी परतला आणि दरम्यान इथे मात्र एक चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो तो आकाश बनसोडे सारख्या फलंदाजाकडून. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक नसताना तिकडे मात्र जमिनीला गुदगुल्या करत बॉल जातो मात्र सीमारेषा पार आणि येतो शेवटच्या बॉलवरती एक खणखणीत चौकार. चौकारासोबत मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14.5 धावांची सरासरी स्कोर कार्डवरती एक गडी बाद 29 धावा. जत 11 संघ आपण पाहतोय. तमन्ना 11 या नावाने मात्र आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजीसाठी मात्र आकाश बनसोडे आणि नव्याने आलेला फलंदाज नासिर सय्यद. तर ओव्हर नंबर 3 साठी मात्र नवीन गोलंदाजाची निवड तिकडे केली जाईल. पहिलं षटक कौस्तुभने तर दुसरं षटक मात्र हाताळलं ते सौरभने. ओव्हर नंबर 3 साठी मात्र गोलंदाजी मार्कवरती कोण आहे? नितेश येतोय. हितेश, हितेशच्या हातामध्ये मात्र हे तिसरं षटक सोपवले. नो बॉलचा इशारा तिकडे मात्र पंचांकडून कळवला जातोय. गोलंदाजाला मात्र या पहिल्याच बॉलवरती दंडित केले गेले ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 21 प्रमाणे, अर्थातच नो बॉलचा इशारा. सुंदर फटका पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला चेंडू. नो +1. त्यानंतर मात्र हा दुहेरी धावेचा प्रयत्न हितेशच्या ओव्हर मधून. फ्रीटचा बॉल 2 धावांसाठी मात्र त्या ठिकाणी आपण चांगला फटका आपण सजवलेला पाहिला तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षणात मात्र थोडासा बदल तिकडे केला जातोय. अगदी आपण जर पाहिलं तर थर्डमॅन क्षेत्रातला फिल्डर अगदी आता मात्र स्वीपर कव्हरच्या दिशेने घेऊन गेलेत आणि शॉट थर्डमॅन सजवलाय. यावेळेला बॅटची आउटसाइड आहेत ना मध्ये, परंतु चांगला वेग तिकडे चेंडूत पाहायला मिळतो आणि त्यातल्या त्यात चांगली लेंथ पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर लेंथचा चेंडू होता, खोदून काढलाय शॉर्ट कव्हर मध्ये. शॉर्ट स्वीपर कव्हर वरती मात्र हा क्षेत्ररक्षक सजवलेला असताना मात्र त्या ठिकाणी चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन. आतापर्यंत मात्र आपण जर पाहिलं तर चांगली सुरुवात करतोय तो गोलंदाज हितेश. आतापर्यंत त्याच्या ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर तब्बल 6 धावा आलेत. नो +1. त्यानंतर एक दुहेरी धाव, एक सिंगल, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आणि आता मात्र एक सिंगल. यावेळेला स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल मात्र निघून जातोय दणदण करत सीमारेषा पार आणि येतोय खणखणीत चौकार. नासिर सय्यद यांच्या बॅटमधून एक धमाकेदार फटका. सुरुवात केली आहे
नसीर सय्यद यांनी फलंदाजीची वैयक्तिक धावांचं खातं मात्र उघडलं होतं ते दुहेरी धाबेनं. त्यानंतर मात्र एक चौकार आणि एक सिंगल. आता मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा चौकार. स्कोरकडे लक्ष टाकूया. 39 धाबा स्कोर कार्ड वरती या तिसऱ्या ओव्हरचा खेळ शिल्लक. चेंडूमध्ये किती धाबा जमवल्या जातील. पुन्हा एकदा मात्र कव्हर क्षेत्रात फटका सजवत असताना वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक धाव तिकडे मात्र स्कोर कार्डशी जोडली जाईल. 40 धावांचा आकडा मात्र गाठलाय तमन्ना 11 पंढरपूर टीमच्या विरोधात खेळत असताना. जत संघ 40 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय तमन्ना 11 जत या संघाचा. एक चांगला स्टार्ट दिलाय पहिल्या 3 ओव्हर मधून कोऱ्याने धावा जमवण्याच्या प्रयत्नामध्ये. सध्याच्या घडीला आकाश बनसोडे आणि सोबत मात्र नासिर सय्यद मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदर एक चौकार त्यानंतर एक सिंगल. ओव्हर नंबर 3 ची सांगता. उर्वरित 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. तत्पूर्वी या 3 ओव्हर नंतर एक छोटासा ड्रिंक टाइम दोन्ही टीम साठी दिला जातो. थोड्याशा ब्रेक नंतर मात्र आपण पुन्हा एकदा परत येऊया. तोपर्यंत धन्यवाद. नाना भवन एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील नासिर सय्यद तर नॉन स्ट्राईक आकाश बनसोडे. 40 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या नुकसानासोबत. यावेळेला मात्र थर्डमॅन क्षेत्रात फटका सजवलेला असताना स्ट्रेट इन टू दी बास्केट. बॉडी लाईन चेंडू हाताळला होता आणि त्याला मात्र कट करण्याच्या प्रयत्नात शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा चेहरा खोललाय. परंतु बॅटची लिडिंग घेत घेत बॉल जातो मात्र शॉर्ट थर्डमॅन फिल्डरच्या हातामध्ये. विकेटचं पतन. खेळाडू बाद. आणखीन एक धक्का लागेल तो मात्र तमन्ना 11 जत संघाला. आज आपण जर पाहिलं तर पंढरपूर संघाकडून सुद्धा या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मोठी मोठी नावं आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या तालुक्यातील मात्र सर्वोत्कृष्ट खेळाडूंना घेऊन पंढरपूरची टीम आज मात्र या कवटेमंकाळ नगरीमध्ये दाखल झाली. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर सांगली जिल्ह्याच्या अगदी महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डरवरील संघ तो म्हणजे तमन्ना 11 जत. जत तालुक्यातील मात्र सर्व फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मानसिंग भोसलेने चांगली सुरुवात करून दिली. आकाश बनसोडे मात्र तिकडे चांगली बॅटिंग करताना दिसले. त्यातल्या त्यात मात्र नासिर सय्यद एक चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून. परंतु या बॉलवरती त्यांना माघारी परतावं लागतंय आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना त्रिवेंद्र नी बॅटर मैदानावरती दाखल होतोय. बॅटर नंबर 4 च्या स्वरूपात. 2 डाऊन बॅटर. बॉलिंग मार्क वरती दिनेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फुलर लेनचा बॉल बैठक फटका सजवायचा प्रयत्न मात्र तिकडे केला जात होतो त्रिवेंद्रच्या माध्यमातून. ऑन साइडला मात्र फटका सजवण्याच्या नादामध्ये होते परंतु चांगली लाईन हाताळली गेली. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल मात्र तिकडे पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल येत असताना एक निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळेल. चांगला कमबॅक होतोय तो मात्र पंढरपूर टीमचा. 3 ओव्हर मधून खोऱ्याने धावा जमवल्या परंतु या 4थ्या षटकात कुठेतरी धावसंख्येवरती लगाम लावण्याचा प्रयत्न गोलंदाज दिनेश तिकडे करतोय. सुरुवातीचे दोन्ही चेंडू निर्धावतात. 1 विकेट आणि याही वेळेला मात्र भन्नाट वेग पाहायला मिळेल तो गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून. चांगला वेग आहे परंतु त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर लाईन आणि लेंथ वरती खूप चांगलं नियंत्रण या गोलंदाजाकडून अनुभवायला मिळतंय. चांगल्या टप्प्यावरती केली जाणारी गोलंदाजी अगदी तिखट मारा म्हणावा लागेल. फलंदाजांना मात्र हात खोलण्याची कोणतीही संधी तिकडे देत नाहीयेत. बांधून ठेवलंय जखडून ठेवलंय. फलंदाजांच्या पायामध्ये मात्र या गोलंदाजाने साखळ दंड ठोकले तसं म्हणावं लागेल. त्रिवेंद्र मात्र आल्यानंतर दोन्ही वेळेला बीट होतोय. दुसऱ्या बाजूने मात्र वाट पाहतोय फलंदाजीची. तो फलंदाज मात्र आकाश बनसोडे सलामीचा फलंदाज म्हणून मैदानावरती आला होता. 4थ्या षटकापर्यंत अजूनही तो मैदानावरती उपस्थित आहे. आतापर्यंत आकाश बनसोडेच्याही बॅटमधून चांगले फटके आलेत परंतु त्याला स्ट्राईक मिळत नाहीये. मागील दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. यावेळेला मात्र ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सजवलेला असताना बॉलला मात्र गॅदर केलं जाते. एकेका धावेचा प्रयत्नही खूप महत्वाचा समजावा लागेल. क्रिकेटच्या पटलावरती मात्र या चौकार षटकारांना जितकं महत्व आहे तितकंच महत्व एकेरी दुहेरी धावांना सुद्धा आहे.
या एकेरी दुहेरी धावा ज्या आहेत त्या क्रिकेटच्या पटलावरती अगदी नवसंजीवनी धावा असं मात्र त्यांना संबोधलं जातं. बऱ्याच वेळेला मात्र या एकेरी दुहेरी धावा खूप महत्वाच्या ठरतात. स्पेशली आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला कंपल्सरी चेसचा नियम असतो आणि ज्या वेळेला एके धावेनं मात्र आपल्या टीमला हार पत्करावी लागते ना, त्यावेळेला मात्र ते एका धावेचं महत्व तुम्हाला कळतं. स्कोर लेवल झाला आणि स्कोर लेवल झाल्यानंतर एका धावेमुळे मात्र आपल्याला ज्या वेळेला हार पत्करावी लागते त्या एका धावेचं महत्व काय असतं ना, ते हारलेल्या टीमला मात्र त्यावेळेला कळत असतं. आणि त्याच मात्र एकेरी दुहेरी धावांसोबत आता मात्र सुरुवात करत असताना पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. दिनेशचा पुढील चेंडू, त्रिवेंद्र ऑन स्ट्राईक. याही वेळेला मात्र सारख्या क्षेत्रामध्ये सजवले गेलेले दोन फटके लगातार आपण पाहतोय. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जिथे 4 धावा मिळवायच्या होत्या तिथे फक्त फलंदाजांना मात्र एकच धाव घेऊन समाधानी राहावं लागते. जवळपास 3 धावा या क्षेत्ररक्षणामुळे मात्र अडवले गेलेत आणि सोबतच होते ओव्हर नंबर 4 ची सांगता. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर या आलेली एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 43 धावांवरती. 2 गडी बाद 43. या ओव्हरमधून एकंदरीत 3 धावा आल्यात आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली ती मात्र नासिर सय्यद सारख्या फलंदाजाची. 4 ओव्हर नंतर 43 धावा म्हणजे जवळपास 11 धावांच्या सरासरीनं हे धावफलक पुढे सरकतंय. 6 षटकांचा सामना, 4 विविध गोलंदाजांचा वापर तिकडे करायचा असताना आतापर्यंत कौस्तुभने एक ओव्हर हाताळली, सौरभने एक ओव्हर हाताळली, हितेशने एक ओव्हर हाताळली आणि दिनेशने एक ओव्हर हाताळली. आता मात्र उर्वरित 2 ओव्हर जे आहेत वैयक्तिक 2 षटकं कोण टाकणार हे मात्र खूप महत्वाचं असेल. पहिल्या षटकातून 14, दुसऱ्या षटकातून 15, तिसऱ्या षटकातून 11 आणि चौथ्या षटकातून अवघ्या 3 अशा एकंदरीत 43 धावा स्कोर कार्ड वरती. धावसंख्येचा उच्चांक मात्र त्या ठिकाणी गाठायचा होता. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर हळूहळू धावसंख्या कुठेतरी वधारली गेली पाहिजे होती, परंतु धावसंख्येचा आकडा जो आहे तो उतरता दिसतोय. यावेळेला मात्र उंची चांगली गाठतोय. उंची चांगली गाठलेली असताना मात्र क्षेत्ररक्षक बराच लांबचा प्रवास करत बॉलवर येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ते तितकं सहज शक्य नाहीये. एका मोठ्या डायमेन्शनचं मैदान आहे, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत मात्र फलंदाजांच्या बॅटमधून 2 धावा. 45 धावांचा आकडा मात्र आता या 2 धावांसोबत गाठला. जर्सी नंबर 45 भारतीय संघाचे कर्णधार सन्माननीय रोहित शर्मा यांची आठवण करून देणारी बॅटिंग. मात्र मगाशी आपण जसं पाहिलं की या पुलचा फटका अगदी त्यांचा आवडता फटका आहे आणि या वेळेला मात्र तोच शॉर्टम पुल आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू होतो मैदानाच्या बाहेर गुल. सडक पे कडक, दिल गया धडक. एक खणखणीत उत्तुंग आसमानी आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार फलंदाज त्रिवेंद्रनच्या बॅटमधून येताना अगदी हा फटका पाहिल्यानंतर म्हणावंसं वाटतं की राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, हाय अँड हँडसम, डिस्पॅच्ड बाय त्रिवेंद्र. अगदी स्लॉट मधला चेंडू त्याला मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिले. गोलंदाजाचं नाव सांगायचंय पंढरपूर टीम. हितेश मात्र हे वैयक्तिक दुसरे षटक हाताळत असताना त्याच्या पहिल्याच बॉलवरती मात्र आक्रमण केलं जाते ते फलंदाज त्रिवेंद्रकडून. 2 धावा आल्या, त्यानंतर हा षटकार आलाय. पहिला बॉल बराच उंच फटका खेळलेला होता, परंतु यावेळेला लांबी ही गाठतोय, एलिव्हेशन मिळतंय चेंडूला. पुन्हा एकदा मात्र या वेळेला जमिनी लगतचा फटका अलॉंग विथ द कार्पेट मिड विकेट क्षेत्रात जात असताना एका सिंगल धावेची मागणी तिकडे केली जाते. एक फ्लॅट थ्रो, विकेट किपर एंडकडे मात्र ओव्हर थ्रो झालाय. आणखीन एक धाव, जिथे एकच धाव घेतली जात होती त्या ओव्हर थ्रो मुळे मात्र कुठेतरी एकच धाव तिकडे घेतली जाते. त्या क्षेत्ररक्षकाची ही चुकी नाहीये आणि विकेट किपरची ही चुकी नाहीये. खेळपट्टीच्या एजला बॉल लागलाय आणि काटा बदलतोय, त्यामुळे मात्र आणखीन एक धाव घेण्याची संधी, नशिबाची धाव आपण म्हणू शकाल. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणाला काहीही मिळत नाही हे मात्र तितकंच खरंय. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम फटका येतो, अगदी बॅटच्या बॉटमला लागतो चेंडू. लॉंग ऑन क्षेत्रात जात असताना फंबल होतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो मात्र पुन्हा एकदा चांगला आहे, परंतु आणखीन 2 धावांची भर पडते स्कोर कार्ड वरती. या 2 धावांसोबत स्कोर कडे थोडंसं लक्ष टाकूया. धावसंख्या मात्र गाठते ती 55 धावांचा आकडा, 55 रन्स ऑन दी बोर्ड.
5व्या षटकातून मात्र आपण पाहिलं तर चांगल्या धावा येत असताना आतापर्यंत 12 धावा या 4 चेंडूंमध्ये, 3 दुहेरी धावांचे फटके आणि 1 षटकार. आणि यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार. बॉल जाईल सीमारेषा पार आणि येतो त्रिवेंद्रच्या बॅट मधून या ओव्हरच्या 5व्या चेंडूवरती एक आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. पॉवरफुल फटका आहे आणि एक पॉवर पॅक परफॉर्मन्स या ओव्हर मधून आपल्याला बघायला मिळत असताना फलंदाज त्रिवेंद्र आल्यानंतर मात्र अतिशय महागडी अशी आतापर्यंतची सर्वात महागडी ओव्हर या इनिंग मधून आलेली आपल्याला बघायला मिळते. संघाची धावसंख्या या 19 धावांसोबत मात्र 62 धावांवरती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 गडी बाद 62 धावा तमन्ना 11 जत संघाच्या खात्यामध्ये. तसं पाहिलं गेलं तर यात समोर आपण जर पाहिलं तर पंढरपूरची टीम एकंदरीत नितीन मेढा, धीरज कोळी सारखी खेळाडू त्या टीम मध्ये असताना त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर आज चिन्नू गोयल सारखा एक महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावरचा स्टार खेळाडू या इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्यांच्या समोर जर आपल्याला जिंकायचं असेल तर कुठेतरी तमन्ना 11 जत संघाने सुद्धा ठरवले की एका मोठ्या टार्गेटची गरज आणि तीच टार्गेटची गरज कुठेतरी पूर्ण करत असताना दिनेश ओव्हर नंबर 6 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू मात्र त्या ठिकाणी हातामध्ये गोळा बनवत मात्र अगदी गोळीच्या वेगानं पुढे सरकवलाय. थेट जाऊन विसावतो तो यष्टीरक्षक नितीन मेहडा यांच्या हातामध्ये. इंडिया फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट tenniscricket.in या युट्यूब चॅनल वरती मात्र आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकाल. जवळपास 18 मिलियन फॉलोअर्स आणि या फॉलोअर्सच्या माध्यमातून मात्र आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेला या फॉलोअर्स पर्यंत पोहोचवलं जातंय.
महामारीच्या षटकात मात्र कुठेतरी जास्तीच्या धावा अपेक्षित केल्या जात होत्या, परंतु फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी जखडून ठेवलं पुन्हा एकदा दिनेशने. अवघ्या 2 धावा या ओव्हरमधून आतापर्यंत त्याने खर्च केलेत आणि एक विकेट 5व्या चेंडूवरती पटकावली. शेवटचा एक चेंडू आता मात्र या इनिंग मधून शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत स्कोर जर आपण पाहिलात तर या 2 धावांसोबत संघाची धावसंख्या झाली ती 64 धावा. 3 गडी बाद 64. मानसिंग भोसले, नासिर सय्यद आणि त्रिवेंद्र सारखे फलंदाज बाद होऊन माघारी परतलेत. आकाश बनसोडे मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय, तर त्याच्या जागेवरती आपण जर पाहिलं तर सोबत बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज शेवटच्या बॉलवर ऑन स्ट्राईक, रन आउट होईल. शेवटच्याही बॉलवर येईल आणखीन एक विकेट आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या डावाचा खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या 6 षटकांमध्ये मात्र एकंदरीत धावा झाल्या त्या 64 आणि जिंकण्यासाठी मात्र 65 धावांची गरज पंढरपूर टीमला. साखळी फिरतून मात्र ही स्पर्धा खेळवली जाते, त्यामुळे पहिल्या मॅचचा विजेता आणि या सामन्याचा विजेता म्हणजे विजेता क्रमांक सामना नंबर 1 विरुद्ध विजेता सामना क्रमांक 2 अशा एकंदरीत 2 विजेत्या संघांमध्ये यानंतर तिसरी मॅच असेल. त्यामुळे हा सामना पाहावा लागेल की या मॅच मध्ये कोण विजेता ठरतंय. आणि पहिल्या सामन्यातून मात्र आपण जर पाहिलं तर आज एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. त्या सामन्यामध्ये मात्र स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमने मात्र बाजी मारली आहे. तर या दुसऱ्या सामन्यातून जो कोणी संघ विजेता ठरेल तो मात्र या नंतरची मॅच खेळेल, तो स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव संघासोबत.
बॉलर नेम प्लीज. आकाश बनसोडे. ओव्हर नंबर 1 साठी पाठलाग करायचं 65 धावांचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते. धीरज कोळी आणि सौरभ. एक मोठी बॅटिंग लाईन पंढरपूर टीम कडे सुद्धा. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय धीरज कोळी. एक आयकॉनिक प्लेअर आहे. नितीन मेहडा, धीरज कोळी, सौरभ, चिन्ना गोयल सारखी मात्र मोठी नावं आपण पाहू शकाल पंढरपूर तालुक्यासाठी मात्र खेळत असताना. पहिला बॉल निर्धाव आलाय. एक चांगली सुरुवात मात्र गोलंदाजाकडून. डॉट बॉलने मात्र सुरुवात केली आहे. पाठलाग मात्र करायचा 65 रनचा. आणि यावेळेला मात्र हात खोलले धीरज कोळीने. फटका सजवलाय परंतु उंची चांगली, लांबी मात्र कमी पडते. बॉल मात्र तोपर्यंत तिकडे अडवला जातोय. दोन धावा मात्र धावून काढले गेलेत. चांगला फटका सजवला होता. अगदी सरळ बॅटनं स्ट्रेट बॅटेड फटक्यासोबत बॉल गेला होता लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरती, अगदी साइड स्क्रीन समोर. तिकडे मात्र लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक बॉलला अडवताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावेळेला उलट्या बॅटने अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषा पार कलटी. धीरज कोळी भरतोय आपल्या टीमच्या धावांची जोडी. त्याच्या बॅटमधून एक देखना, दिमागदार, दर्जेदार षटकार. आज बऱ्याच वर्षानंतर मात्र आपण जर पाहिलं तर या अगोदर झालेली स्पर्धा अर्थातच जाखापूर गावचं ते नियोजन आपण पाहिलं होतं. स्वर्गीय पिंटू दादा पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून नितीन मेहडा आणि धीरज कोळी खेळताना आपल्याला बघायला मिळाली. बऱ्याच वर्षानंतर हिंगणगाव या मैदानावरती मात्र विजेता ठरली ती स्वर्गीय पिंटू दादा पाटील स्मृती चषकाची. आणि ह्याच खेळाडूंच्या अशा बॅटिंगमुळे मात्र हिंगणगाव संघाला मात्र विजय मिळाला होता. तोच खेळाडू धीरज कोळी आज मात्र आपल्या तालुक्यासाठी खेळत असताना सोलापूर तालुक्यातील पंढरपूरचे हे सर्व खेळाडू फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये असतील. तर दुसऱ्या बाजूने मात्र महाराष्ट्राच्या सीमेवरील जत तालुक्यातून आलेला संघ पायावर जाऊन आदळलेला चेंडू बघायला मिळतोय. आणखीन एक लेग बायच्या स्वरूपातली धाव संघाच्या स्कोर कार्ड वरती मात्र जोडली जाते. स्कोर मात्र डबल डिजिट मध्ये. पहिला दुहेरी आकडा स्कोर कार्ड वर. एक दुहेरी, एक षटकार, 2 सिंगल, एक निर्धाव चेंडू आलाय. अशा पद्धतीने मात्र 5 चेंडूत 10 धावा जमवल्यात त्या पंढरपूर टीमने. ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय आकाश बनसोडीच्या विरोधात खेळत असताना, तो म्हणजे सौरभने यावेळेला मात्र समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे करारा प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय षटकार. शेवटच्या चेंडूवरती मात्र बॉलचा चांगला फायदा उचललाय. अगदी फुलर लेनचा चेंडू, अगदी बॅटच्या पुऱ्यात टाकलेला बॉल होता. त्याचा मात्र पुरेपूर फायदा. अगदी ज्युसी फटका. आणि या फटक्यासोबत मात्र 6 धावा आलेत. बॅटमधून आवाज येतोय टक आणि धावा मिळतायत टकाटक. या 6 धावांसोबत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 धावांवरती. गरज होती मात्र या 6 ओव्हरमध्ये 65 धावांची. पहिल्या षटकातून मात्र 16 धावा आलेत. एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट दिलाय या दोन्ही फलंदाजांनी. एका बाजूला धीरज कोळी तर दुसऱ्या बाजूला मात्र सौरभच्याही बॅटमधून एक षटकार तर धीरज कोळीच्या बॅटमधून एक षटकार. 2 षटकारांनिशी मात्र 2 सिंगल, एक डबल आणि एक डॉट. आणि अशा पद्धतीचं मात्र या पहिल्या ओव्हरचं विश्लेषण. 16 धावा जमवल्यात. एक चांगली सुरुवात तिकडे मात्र केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. उर्वरित मात्र आता 5 ओव्हरमध्ये अजून 49 धावांची गरज. बॉल शिल्लक राहिले 30 धावा बनवायचे 49. फिरोज सर मात्र त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतील. फिरोज बॉलिंग मार्कवर येतोय. जत संघाकडून मात्र ओव्हर नंबर 2 साठी तमन्ना 11 या टीम कडून मात्र एक लांब पल्ल्याचा गोलंदाज फिरोज बॉलिंग मार्कवर. नाना भवन एंड कडून गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन स्ट्राइक आकाश. त्याच्या विरोधात सौरभ आपल्याला बघायला मिळतोय. सौरभनं मात्र बॅट भिरकावली आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न सौरभ करतोय परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क बघायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अर्थातच 22 आणि लेग बाईच्या स्वरूपातल्या या धावा स्कोर कार्ड वरती येत असताना पहिल्या बॉलची पडताळणी केली. कुठेतरी मात्र ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न करत होते. तिथे मात्र पायावर आदळलेला बॉल शॉट थर्डमॅन कडे जात असताना सिंगल आली. स्ट्राइक रोटेट होते.
धीरज कोळी स्विच हिटच्या प्रयत्नामध्ये थोडासा वेगळा प्रयत्न इथे करायचा होता. अगदी आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेची षटक आहेत आणि या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये बरेच खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अगदी फक्त आणि फक्त 2च खेळाडू दायऱ्याच्या बाहेर आहेत. त्यातला एक फिल्डर अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर काव कॉर्नर क्षेत्रामध्ये, तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो तो लॉंग ऑफ क्षेत्रावरती. त्यामुळे दायऱ्याच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक ऑफ साईडचे असताना मात्र त्यांच्या डोक्यावरून खेळण्याच्या प्रयत्नात धीरज कोळी बीट होतोय. पुन्हा एकदा अंगावरती एक वेगवान चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून एक सुंदर चेंडू मात्र पाहायला मिळतो. एक अतिशय भन्नाट वेग धारण केलेला बॉल कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती मात्र या वेगवान गोलंदाजाने एक चांगला वाव मिळतो. गोळीच्या वेगाने मात्र हाताळले जाणारे हे चेंडू आपल्याला बघायला मिळतात ते गोलंदाज फिरोज यांच्या माध्यमातून. तमन्ना 11 जत संघाकडून दुसरं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती लेग बाईटची धाव आणि त्यानंतर मात्र लगातारचे 2 निर्धाव चेंडू गोलंदाज फिरोज कडून. यावेळेला मिस टाइम फटका शॉट स्कोअर लेग मध्ये फिल्डर सजवलाय. एक चांगली फिल्डिंग, एक चांगली सजावट आपल्याला तिकडे मात्र क्षेत्ररक्षणाची पाहायला मिळू शकेल. शॉर्ट स्कोअर लेग मध्ये मात्र फिल्डर असताना त्याच्या सरळ हातामध्ये हा बॉल जातोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. धीरज कोळी सारख्या फलंदाजाला आता मात्र थोडस विचार करावा लागेल. 3 लगातारचे निर्धाव चेंडू आलेत. याही वेळेला मात्र फुल टॉस आणि या फुल टॉस वरती मात्र हवा तसा फटका काही सजवता आलेला नाहीये. सरळ बॅटनं मात्र ड्राईव्ह करायचं होतं चेंडूला. पुन्हा एकदा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये हवा तसा संपर्क झाला नसल्या कारणानं फिल्डर त्या ठिकाणी नासिर सय्यद यांच्या हातामध्ये मात्र बॉल जात असताना एक सिंगल रन मात्र पुन्हा एकदा येते ती धीरज कोळीच्या बॅटमधून. 5 बॉल पूर्ण होत आहेत या ओव्हर मधले. धावसंख्या मात्र थोडीशी आता स्थिरावलेली दिसली थोड्या वेळासाठी. 18 धावा स्कोर कार्ड वरती. परफेक्ट यॉर्कर. या वेळेला मात्र खोदून काढलेला फटका गॅप मध्ये जातोय परंतु काव कॉर्नर मध्ये फिल्डर असताना एकच धाव घेण्याची संधी तिकडे मात्र मिळते. मैदानामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडू आपल्या गोलंदाजाला मात्र एक चांगलं प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक बॉल नंतर मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. परंतु या ओव्हर मधून मात्र एक चांगली गोलंदाजी आपण पाहिली ती गोलंदाज फिरोज यांची. अवघ्या 3 धावांचे हे षटक आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हर मधून 16 धावा आणि या ओव्हर मधून अवघ्या 3 धावांचे हे षटक मात्र हाताळलं ते गोलंदाज फिरोज याने. कमबॅक करून दिला. इथून पुढच्या गोलंदाजांना सुद्धा अशीच मात्र गोलंदाजी कुठेतरी करायची गरज पडेल. 4 ओव्हरचा खेळ शिल्लक राहिलाय आणि सामना जिंकण्यासाठी मात्र अजून 46 धावांची आवश्यकता असेल ते उर्वरित 24 चेंडूंमध्ये. म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा गरजेच्या असतील त्या पंढरपूर टीमला हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर मात्र 2 विजेत्यांमध्ये मॅच नंबर 1 चा विनर आणि मॅच नंबर 2 चा विनर. विजेता सामना क्रमांक 1 विरुद्ध विजेता सामना क्रमांक 2 असा हा यापुढील सामना असेल. त्यामुळे हा सामना जो जिंकेल त्याला मात्र लगेच यानंतर मॅच खेळायची आहे. 12 चेंडूत 19 धावा आल्यात. 24 चेंडूत मात्र 46 धावांची गरज. बरेच मान्यवर आज मात्र आजच्या 3ऱ्या दिवसात आमच्या मैदानावरती मात्र उपस्थित. त्या सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आणि या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त. नवीन ओव्हरची सुरुवात तिकडे मात्र क्लीन बोल्ड सोबत विकेटचं बदल. फलंदाज सौरभ इथे मात्र आउट होतोय. तर आता मोठा विकेट आल्यानंतर एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजे नितीन मेहडा. एक आयकॉनिक प्लेअर धीरज कोळी आणि नितीन मेहडा कडून मात्र खूप मोठ्या अपेक्षा असतील आज पंढरपूर टीमला. या अगोदर झालेली स्पर्धा मात्र या खेळाडूने गाजवली आणि तोच खेळाडू त्यात मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या तालुक्यासाठी खेळत असताना मिस्टर नितीन मेहडा. राईट आर्म राऊंड विकेट राम पुजारी. पहिला चेंडू मात्र स्क्वेअर ड्राईव्ह थोडक्यात बचावलेत. ओव्हर तर झालाय. बॅकअप साठी मात्र फिल्डर नाहीये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज चोरट्या धाव्यांच्या प्रयत्नामध्ये मात्र तिकडे आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक तर होते परंतु पुन्हा एकदा ओव्हर थ्रो
आणि अधिकच्या धावा तिकडे मात्र मिळतील. यॉर्कर परफेक्ट यॉर्कर यावेळेला राम पुजारी कडून. नितीन मेहडा सारख्या फलंदाजाला बांधून ठेवणं तितकं सोपं नाहीये, परंतु आज पहिला बॉल स्क्वेअर ड्राईव्हचा फटका खेळत असताना थोडक्यात बचावले. अगदी खेळाडूच्या हातामध्ये बॉल जाता जाता राहिला. त्यावर मात्र आपण जर पाहिलं तर ओव्हर थ्रो झाल्यानंतर 2 धावा घेतल्या आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक चांगला बॉल, परंतु लेगबायच्या स्वरूपातली अतिरिक्त स्वरूपातली धाव स्कोर कार्ड वरती ऍड होते. संघर्ष करावा लागतो या 2 मोठ्या फलंदाजांना. आणि यावेळेला धीरज कोहलीने एक मोठा फटका सजवणार. त्या प्रयत्नामध्ये असताना मात्र विकेटचं होईल पतन. धीरज कोहली बॅक टू द पवेलियन. उंची चांगली गाठतोय, लांबी कमी पडेल. बॉल चाललाय हवेत आणि जाऊन विसावतोय तो लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या कबीत. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का पंढरपूर टीमला. 9 चेंडूत 15 धावांवरती मात्र धीरज कोहली आउट होऊन माघारी परततोय. आता मात्र नितीन मेहडा या फलंदाजावरती मात्र मोठी जबाबदारी असेल आणि त्याच्या सोबत मात्र बॅटिंग करण्यासाठी चिन्नू गोयल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सोलापूर तालुक्यातील आणखीन एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मात्र आपण जर पाहिलं तर या खेळाडूच्या नावाचा बोलबाला राहिलाय. तोच मात्र डावखुरी आताचा फलंदाज चिन्नू गोयल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. अगदी आपण जर पाहिली तर 10PL सारखी स्पर्धा अगदी मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळलेले खेळाडू आहेत, त्यामुळे चांगला अनुभव आहे आणि या चांगल्या अनुभवाचा मात्र वापर आज त्यांना आपल्या टीमसाठी आपल्या तालुक्यासाठी करायचा आहे. विठुराच्या रंगणीतून आलेले मात्र हे सर्व खेळाडू चार चेंडू आतापर्यंत या ओव्हर नंबर 3 मधून पूर्ण. राम पुजारी आज जबरदस्त गोलंदाजी करत असताना नुकतीच काही महिन्यांपूर्वी आपण पाहिलं तर अयोध्या नगरीमध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्री रामलल्लाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा त्याची मात्र झाली गेली आपण पाहिली. तो राम पुजारी इथे मात्र आज चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करतोय. मर्यादित धावा त्यांनी खर्च केल्यात. याही ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर एक चांगलं धावफलकावरती अंकुश लावण्याचे काम मात्र करताना राम पुजारी 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट्स पटकावलेत. आणि हा शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर व्हॉट अ शॉट, ट्रिमेंडस नाईस शॉट बाय चिन्नू गोयल. शेवटच्या चेंडूवरती मात्र हा चांगला फटका त्याने सजवला. चिन्नू गोयल एक मोठं नाव आहे महाराष्ट्र टेनिसच्या पटलावरती. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मात्र चांगली चांगली बक्षीस त्यांनी पटकावलेली आहेत. बरेच विक्रम त्यांच्या नावावरती आहेत, बरेच पुरस्कार त्यांच्या नावावरती आहेत. आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर जसा तो मैदानाच्या आतमध्ये आलाय पहिल्या 2 धावा घेतल्या आणि या वेळेला मात्र षटकार चौकार. मात्र निर्णय येणं अजूनही बाकी आहे. पंचांचा निर्णय काय, चौकार की षटकार? चौकार आहे. तर या 4 धावांसोबत मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय त्या 28 धावा. 3 ओव्हर नंतर 28 धावा स्कोर कार्ड वरती. उर्वरित 3 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक राहिलाय. या उर्वरित येणाऱ्या 18 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर या 65 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र गरज असेल त्या 18 बॉल मध्ये ती 37 धावांची, म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर या 37 धावांचा पाठलाग करायचा असताना 12.5 साडेबारा धावांच्या सरासरीनं बॅटिंग करायची इथून पुढे येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये. नितीन मेहडा आणि चिन्नू गोयल सारखे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. 2 मोठी नावं याच मैदानावरती आपण जर पाहिलं तर ऍज अ आयकॉन म्हणून नितीन मेहडाच्या नावावरती एक मोठा विक्रम आहे. एक सामना आम्ही असाही पाहिलेला आहे खटाव तालुक्याच्या विरोधात खेळत असताना मात्र तनुष 11 खटाव या संघाच्या विरोधात खेळत असताना त्यांच्या टीमला मात्र 81 धावांची गरज होती आणि त्या 81 धावा अवघ्या 4 ओव्हरमध्ये मात्र ते 81 धावांचं लक्ष्य जे आहे ते त्यांच्या टीमने त्या नितीन मेहडाच्या फलंदाजीच्या जीवावरती मात्र पूर्ण केलं होतं.
गोलंदाजाचं नाव सांगायचंय. पंचांशी कोणीही वादविवाद करायचा नाहीये. नवीन ओव्हरची सुरुवात तिकडे मात्र झाली. 18 बॉल 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक सिंगल घेतली जाते पहिल्या चेंडूवरती. नवीन ओव्हर हाताळण्यासाठी मात्र नवीन गोलंदाजांचा वापर. फिरोज गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 4 साठी. वैयक्तिक हे मात्र फिरोजचं दुसरं षटक. नाना भवन एंड कडून गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या बाजूने मात्र चिन्ह गोयल आतापर्यंत एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून आपण मगाशी पाहिला होता. स्विचिटच्या फटक्यासोबत मात्र चौकाराची घोषणा पंचांनी केली. अगदी बाउंड्री लाईनवर जाऊन त्या चेंडूची पडताळणी करून मात्र एक विचारविनिमय पूर्वक निर्णय मात्र तिकडे पंच देत आहेत. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉल खाली, परंतु बॉल मात्र निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार आणि येतो चिन्ह गोयलच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. चौकार षटकारांमध्ये आता डील व्हायला सुरुवात केली आहे. दोन्ही फलंदाजांनी आता मात्र आपले हात खोलायचा प्रयत्न केलाच पाहिजे, कारण 18 बॉलमध्ये 37 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती फक्त सिंगल आली आणि दुसऱ्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर हा चौकार आलाय. या चौकारासोबत मात्र स्कोर कार्ड पुढे सरकेल. धावफलकावरती मात्र धावा झाले त्या 33 रन्स ऑन दी बोर्ड. 65 धावांचा पाठलाग करायचा असताना आता मात्र अजून 32 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत ओव्हर नंबर 4 मधले 2 चेंडू पूर्ण, ज्यामध्ये एक सिंगल एक चौकार आलाय. फिरोज मात्र हे वैयक्तिक दुसरं षटक हाताळतो. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते ती दोन तालुक्यांमध्ये. एका बाजूला आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या सीमेवरील जत तालुका आणि दुसऱ्या बाजूला मात्र विठुरायाच्या नगरीतून पंढरपूर हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये 65 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेला वाह काय फटका सजवलाय. अप्रतिम, एक्सिलेंट, ट्रिमेंडस, फॅब्युलस, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक बाय चिन्नू गोयल. काय फटका सजवलाय. का माझ्या नावाची चर्चा या संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिसच्या क्रिकेटच्या पटलाच्या अगदी वरच्या लेवलला आहे, तर हे मात्र त्यांनी आज दाखवून दिलं आपल्या फलंदाजीतून. एक मोठं नाव, मॅन फ्रॉम पंढरपूर आपल्याला पाहायला मिळतो चिन्नू गोयल. वन्स अगेन फाईन लेग मध्ये मात्र फटका सजवलाय. नो मॅन्स लँड मध्ये फिल्डर मात्र डीप मधून येतोय. एक धाव घेण्याची संधी तिकडे मिळते. थ्रो मात्र विकेट किपर एंडकडे. नितीन मेहडा मात्र दुसऱ्या बाजूने एक मोठं नाव, एक विस्फोटक फलंदाज म्हणून याही खेळाडूची ओळख.
धावफलकावर मात्र एक मोठा बदल या ओव्हरमधून झालेला आपल्याला बघायला मिळतो. 40 धावांचा आकडा गाठलाय पंढरपूर टीमने. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 12 धावा फिरोजच्या ओव्हरमधून. 2 ओव्हरचा पहिला खेळ जर आपण पाहिला तर चांगल्या धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र एक कंजूस गोलंदाजी. तिसऱ्या ओव्हरमधून मात्र 9 धावा आणि चौथं षटक 4 चेंडूंमध्ये मात्र 12 धावा. आतापर्यंतचं मला वाटतं हे सर्वात महागडं षटक ठरू शकेल. परंतु अजूनही 2 चेंडू शिल्लक. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे नितीन मेहडा. शेवटच्या बॉलवर मात्र हा बॉल जाईल लॉंग ऑफ क्षेत्राकडे. मात्र आपण जर पाहिलं तर एक चेंडू यानंतर अजून शिल्लक असेल. त्या शेवटच्या बॉलसाठी मात्र पुन्हा एकदा चिन्नू गोयल ऑन स्ट्राईक. एकेरी दुहेरी धावा घेतोय. दुसऱ्या बाजूने मात्र चिन्नू हा हल्ले चढवतोय. एकंदरीत एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न आज मात्र या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते चिन्नू सारख्या फलंदाजाकडून. आणि याही वेळेला मात्र उडवून दिला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डायरेक्ट पडद्यावरती हा बॉल म्हणजे येतोय हा खणखणीत षटकार. या षटकारासोबत आपण जर पाहिलं तर आता मात्र टीमची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये असेल. चिन्नू गोयल या खेळाडूचं मात्र कौतुक करावं लागेल. दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर चांगली साथ देतोय त्यांना मात्र नितीन मेहडा. संधी देतोय या स्पर्धेमध्ये नावाचा बोलबाला करतोय त्या ठिकाणी मात्र चिन्नू गोयल. या षटकारासोबत टीमच्या धावा झाल्यात 47. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 47 धावा धावफलकावरती असताना मात्र आता इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी पंढरपूर टीमला गरज पडेल ती येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये म्हणजे येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 18 धावा. 65 रन्स टू विन. पहिल्या 5 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं 6 ओव्हरचा हा खेळ असताना पहिल्या 4 ओव्हरमध्ये मात्र त्या ठिकाणी 47 धावा स्कोर कार्ड वरती. जवळपास 12.5 धावांच्या सरासरीने मात्र 12 धावा 12.5 धावांच्या सरासरीनेच मात्र धावा जमवायच्या होत्या. कारण गरज आहे 6 ओव्हरमध्ये 65 धावांची. त्यामुळे 47 धावा स्कोर कार्ड वरती आलेले असताना आता मात्र उर्वरित 12 चेंडूंमध्ये 18 धावांचं समीकरण. या अगोदरचा सामना आपण पाहिला होता 12 चेंडूंमध्ये मात्र गरज होती ती 26 धावांची आणि त्यावेळेला मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये गरज आहे ती मात्र आता 12 चेंडूत 18 धावांची. 6 चेंडूत 20 धावांचा तो सामना आपण बघितला. तदनंतर आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये आता आपल्याला हे समीकरण बघायला मिळतं ते म्हणजे 12 चेंडू 18. यानंतर मात्र स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव आपण लगेचच पुढील मॅचच्या टॉस साठी रेडी राहायचंय. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड सन्माननीय सचिनजी पाटोळे साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होईल. मी विनंती करतोय स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमच्या कॅप्टनना आपण पुढील मॅचच्या टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ उपस्थित राहा. जसा हा सामना संपेल समोरच्या टीमचा ज्या टीमचा विजय होईल त्या टीमचे कॅप्टन येतील टॉस साठी. पहिला बॉल षटकार आणि दुसरा चेंडू मात्र परफेक्ट यॉर्कर. चांगला सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवा हे सूत्र आहे क्रिकेटचं. आतापर्यंत ते मात्र नितीन मेहडाने चांगल्या रीतीने जपलंय. या अगोदर राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट एक षटकार त्यांच्या बॅटमधून आणि यॉर्कर बॉलला एक चांगला सन्मान. यावेळेला उडवून दिलाय बॉल. पुन्हा एकदा मात्र जातोय बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम कडक बेधडक षटकार. हीच खासियत आहे या फलंदाजाची. थोडा वेळ शांत राहतो परंतु त्यानंतर मात्र आपण त्याची बॅट ज्या वेळेला बोलू लागते ना त्यावेळेला मात्र समोरच्या गोलंदाजाकडे काही उत्तर नसतं. मग त्यानंतर आपण कुठेही चेंडू हाताळा त्यावर मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळू शकेल. ते नाव म्हणजे नितीन मेहडा. या मैदानाच्या पारितोषिकाची आपण जर पाहिलं तर चर्चा करायची झाली तर बरीच पारितोषिक या खेळाडूच्या नावावरती याच मैदानावरती. ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून म्हणा किंवा मग आज तालुकास्तरीय गटातून आपल्या तालुक्यासाठी खेळत असताना म्हणा चांगला परफॉर्मन्स राहिला या मैदानावरती. एकंदरीत हे मैदान त्याच्यासाठी मात्र कुठेतरी लकी ठरलंय. मोठमोठ्या धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. यावेळेला मात्र यॉर्कर लेवलचा बॉल होता. पुन्हा एकदा मात्र पायावर मारा करण्याचा प्रयत्न तिकडे गोलंदाजाकडून केला जातोय. अपील करतायत पंचांकडे परंतु पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. मला वाटतं रेफरल रिव्ह्यू घेतलाय. नितीन मेहडाच्या विकेटसाठी मात्र कुठेतरी अपील केली जात होती. बराच वेळ मात्र पंचांमध्ये आणि खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी विचारविनिमय सुरू होता आणि अंतिम क्षणाला मात्र आपण जर पाहिलं तर तमन्ना 11 जट टीम कडून
मात्र हा रेफरल रिव्ह्यू घेतला जातोय. प्रत्येक टीमसाठी मात्र प्रत्येक इनिंगसाठी एक एकच रिव्ह्यू दिला जाणार याची आपण दोन्ही टीमने नोंद घ्यायची. दोन्ही टीमला फक्त आणि फक्त एकच रिव्ह्यू असेल. नॉट आउट असेल फलंदाज. चार चेंडू पूर्ण झाले. धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती धावा झाले त्या 59 धावा धावफलकावरती. आणखीन एक फुल टॉस चेंडू या वेळेला मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणखीन एक चौकार. आणि या चौकारासोबत मला वाटतं आता अगदी विजयाच्या उंबरट्यावर आपल्याला उभा असलेला पाहायला मिळेल तो पंढरपूरचा संघ. एकतर्फी सामना होतोय. 12 चेंडूत मात्र गरज होती 18 धावांची, परंतु मला वाटतं या 5 ओव्हरमध्येच कुठेतरी हा सामना पूर्ण केला जातोय. 2 षटकार आतापर्यंत, 1 चौकार आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 16 धावा आलेत आणि 6 धावांची गरज होती. त्यामुळे हा चौकार आल्यानंतर आता फक्त आणि फक्त 2 धावांची औपचारिकता पूर्ण करायची आहे. यावेळेला निर्धाव चेंडू होतोय, विकेट किपरच्या दिशेने जातोय. डॉट बॉलने मात्र ओव्हर नंबर 5 ची सांगता होईल आणि या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 63 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 6 बॉलमध्ये 2 रन. परंतु असंही आपण एक समीकरण पाहिलेले ज्या वेळेला 6 चेंडूत 2 धावांची गरज होती त्यावेळेला मात्र जय स्पोर्ट्स क्लब कवटेमंकाळ आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर फौजी 11 यांच्यामध्ये मात्र सामना येऊन पोहोचला होता तो एका चेंडूत 1 धावेवरती. सहा चेंडू आणि 2 धावा गरजेच्या आहेत. चिन गोयल सारखा फलंदाज आज मात्र सर्व प्रेक्षकांची मनं जिंकणारी मात्र बॅटिंग त्याच्या बॅटमधून झालेली आपल्याला बघायला मिळते. वेगळ्या धाटणीचे फटके, आज क्लासिकल फटके, अगदीच आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांचं लक्ष वेधणारे फटके. आणि या फटक्यासोबत वाह वाह काय फटका सजवलाय चिन्ह गोयलच्या बॅटमधून. हा विजयी षटकार आणि विजयी षटकारासोबतच या मॅच वरती आपलं नाव कोरलंय ते पंढरपूर टीमने. विजेत्या संघाचं अभिनंदन असेल. 5 चेंडू राखून मात्र पंढरपूर टीमने हे 65 धावांचं लक्ष्य पूर्ण केलंय. त्यामुळे सुरुवातीलाच आपण थोडीशी चर्चा याबाबत केली होती की ज्या वेळेला तमन्ना 11 जत संघाकडून बॅटिंगची सुरुवात झाली त्यावेळेला अशाच कुठेतरी मात्र एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल असं वाटत होतं. परंतु अवघ्या 64 धावांवरती मात्र ती पारी संपली होती. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र थांबला होता आणि आता मात्र हा 65 धावांचा पाठलाग अगदी 5 चेंडू राखून आज पंढरपूरच्या टीमने मात्र पूर्ण केला. त्याबद्दल पंढरपूर टीमचं मात्र मनपूर्वक अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर हे पुरस्कार मात्र जो आहे तो थोड्याच वेळात जाहीर केला जाईल. तोपूर्वी पुढील मॅचचा टॉस इथे करून घेण्याची विनंती असेल. पंढरपूर विरुद्ध तासगाव